हाय. मग सगळ्यांना प्रश्न पडलाय, बरोबर. बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारलेत की हे नेमकं काय आहे, टॅरो कार्ड्स म्हणजे नेमकं काय आहे, तुम्ही भविष्य बघता का, किंवा असे अनेक प्रश्न आलेले आहेत. सो त्याच करता मी हा व्हिडिओ घेऊन आले की टॅरो कार्ड्स नेमकं काय आहे ते तुम्हाला मला सांगायला आवडेल. आपण मुळातून समजून घेऊयात की टॅरो कार्ड्स आपल्याकडे आले कसे, इथे कशासाठी आपण वापरतो टॅरो कार्ड्स, राईट. पण त्याआधी त्याचं बेस काय आहे, ते कुठून आले, कसे आले, हे थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न करते. खरं तर टॅरोबद्दल बऱ्याच आख्यायिका आहेत. टॅरो 17व्या शतकात इंट्रोड्यूस झालं, कोणी म्हणतं 14व्या शतकात इंट्रोड्यूस झालं. पण माझ्या माहितीप्रमाणे 14व्या शतकात जिप्सींच्या माध्यमातून इजिप्तमधून हे टॅरो कार्ड्स युरोपमध्ये आले. ओके. युरोपमध्ये आल्यानंतर इटलीमध्ये आले. इटलीमध्ये हे टरोची कार्ड्स म्हणून ओळखले जायचे. टरोची नावाचा गेम ते ह्या कार्ड्समधनं खेळायचे. त्याच्यामध्ये ते एकमेकांची पर्सनॅलिटी सांगायला हे कार्ड्स वापरायचे. अगदी खेळीमेळीने यांचा उपयोग व्हायचा. पण पुढे जाऊन 1900च्या शतकामध्ये कार्ड्स भविष्य सांगण्यासाठी वापरले जातात असं एक कुठेतरी लोकांना अनुभूती आली त्याची, आणि लोक भविष्य सांगण्यासाठी हे कार्ड्स वापरायला लागले. पण जशी चांगली लोक असतात तशी वाईट लोकही असतात आसपास. सो त्याच्यापैकीच काही वाईट लोकांनी ह्याला चुकीच्या प्रकारे हे वापरायला लागले. म्हणजे एखादं डेथ कार्ड आलं तर कोणीतरी मरणारच आहे, किंवा कोणीतरी तुझ्यावर काळी जादूच केली आहे, किंवा आता काहीतरी वाईटच होणार आहे, तुझं बिझनेसमध्ये नुकसानच होणार आहे, किंवा अशा प्रकारच्या अनेक वाईट गोष्टी त्या कार्ड्समधनं लोकांना सांगायला लागले. त्यामुळे काय झालं, टॅरोचा पॉझिटिव्ह उपयोग होण्यापेक्षा त्याचा निगेटिव्ह वापर जास्त होऊ लागला. आणि आपल्याला माहितीच आहे की चांगली गोष्ट पसरायला वेळ लागतो, पण निगेटिव्ह गोष्ट पटकन पसरते. तसंच या टॅरोबद्दल अनेक मिथ्स आणि मिसकन्सेप्शन्स पुढे लोकांमध्ये पसरले. त्यामुळे लोक टॅरोला घाबरायला लागले की बापरे, हे काहीतरी ब्लॅक मॅजिक आहे किंवा ह्याच्यातून काहीतरी वाईट होतं. पण मुळात असं नाहीये. पुढे जाऊन 1909 मध्ये रायडर वेट टॅरो डेक इंट्रोड्यूस झाला, आणि ए वेट यांनी पॅमेला कार्लन स्मिथ ह्यांच्या मदतीने हा टॅरो डेक इंट्रोड्यूस केला. आणि ह्याला आता म्हणजे सर्वजण ह्याला ओरिजिनल रायडर्स वेट टॅरो डेक म्हणून ओळखतात. आणि आता सर्वत्र हा बेसिकली हा टॅरो कार्डचे अनेक वेगवेगळे डेक आहेत, पण जनरल बेसिक लोकांना समजण्यासाठी म्हणून हा डेक वापरला जातो. सो अशी छोटीशी ह्याची गोष्ट आहे टॅरोची. हा टॅरो डेक कशासाठी वापरतात, कोण वापरू शकतं, ह्याचा उपयोग काय आहे, ह्याच्यातून मला काय मिळू शकतं, असे अनेक प्रश्न असतील तुम्हाला. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी घेऊन येते माझ्या पुढच्या व्हिडिओतून. तोपर्यंत मला फॉलो करा, लाईक करा, आणि कोणापर्यंत तुम्हाला ही माहिती पोहोचवायची असेल तर प्लीज शेअर करा. सो उद्या जाणूयात टॅरो डेक कशासाठी वापरला जातो. स्टे ट्यून.